तुम्ही जो आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो रेड करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सिम्पली ते कॅपकट ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुम्हाला तुमच्या इथून फोटो सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, ते खाली रेशोचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून 0.6 इथून बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून 2 बटन हा फोटो एकदा इथून सेट करून घ्यायचा आहे. फोटो सेट झाल्यानंतर खाली ते ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ येते तुम्हाला ॲड करायचा. हा बीटमा व्हिडिओ येते तुम्ही ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच बीटमा व्हिडिओवरती सिलेक्ट करायचं आहे. खाली थोडे अशा वेळेस स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सॉन्ग ॲड होऊन जाईल. सॉन्ग ॲड झाल्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची. आता सिम्पली काय करायचं, हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामधले जे बीट जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तिथून स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होते तर सिम्पली काय करायचं, इथून चेंज होते तर ह्याच आपल्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते तर ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो बीट मोड असेल त्यावरती क्लिक करून डिलीटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा. खाली थोडं ते स्क्रोल करा, ॲडजस्टचं ऑप्शन म्हणून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन आहे त्यावरती क्लिक करा. सॅच्युरेशन संपूर्ण मायनस करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपला जो हा फोटो आहे ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल. आता आपल्या सिम्पली काय करायचं, हा जो दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेट जी लेअर होईल त्यावरती क्लिक करा आणि इथे तुम्हाला सिम्पली खाली ना ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करा. इथून खाली हा फोटो येऊन जाईल. त्याच्यानंतर हा फोटो आपल्या पहिल्या फोटोच्या शेवटला अशा वेळी आणून ठेवायचा आहे. थोडं इथे फोटो आणला तरी चालेल, ठीक आहे, अशा प्रकारे. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून खाली थोडं इथे स्क्रोल करा आणि इथं आहे ना रिमूव्ह बीजेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. ऑटो रिमूव्हवरती क्लिक करून बॅकग्राऊंड रिमूव्ह करून द्यायचं आहे आणि तो मग बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली ह्या फोटोच्या पहिल्या जुटे आहे ना की द्यायची, प्लेच्या शेजारी हा कीचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. फोटोच्या शेवटला एक की द्यायची. पहिल्या कीपाशी येऊन हा फोटो सिम्पली खाली ओढायचा असं, ठीक आहे, सरळमध्ये. त्याच्यानंतर आता सिम्पली ग्राफचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे. हे तुम्हाला सिम्पली फ्लो 1चा जो ग्राफ असेल याचा सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली मी काय करतो, इथून जे फोटो राहिले आहेत ना म्हणजे बीटनुसार स्प्लिट करायचे ते इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही नसेल केलं तर इथून करून घ्या. तर इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीटनुसार इथून स्प्लिट केल्यानंतर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 2 नंबरला खाली त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा इथून एक सिलेक्ट करायचा. इनमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधलाच वेव्ह अँड स्लाईडचा जो इफेक्ट असेल सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला ना कॉम्बोमधला स्लाईड अँड वेव्हचा जो इफेक्ट असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कॉम्बोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचा. त्याच्यानंतर पहिल्यांदा जो इफेक्टचं ऑप्शन आहे ते खाली त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, तो इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो तेवढी ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आहे तुम्हाला 10 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा यायचं आहे आणि त्याच्या थोडं पुढे आहे जसे ते पण आले तसे पाहिजे. आणि आता व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. रेट्रोच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅशिंगचा, इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची लेंथ सिम्पली हा जो पहिला फोटो संपतो तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 2 नंबरचा फोटो जे तुम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्ट चिल्ल्यानंतर तसे दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली दुसरा जो फोटो आहे तिथे जायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून आता सिम्पली ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग हा जो क्रोमॅटिकचा इफेक्ट असेल तुम्ही सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ सिम्पली दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला पुढे डायरेक्ट 8 सेकंद तिथे यायचं टाईमलाईनला बघून आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये या येते. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रॉस स्प्लिटचा आहे तो सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि स्पीड आहे तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे 50 ठेवायचं इथे अशा प्रकारे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे इथून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल अशा प्रकारे.